आज 22 जुलै, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा दिवस ज्या दिवशी एका धडाडीच्या, स्पष्ट वक्त्या आणि कणखर लोकनेत्यानं जन्म घेतला. होय, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दादांबद्दल, अजित पवार यांच्याबद्दल. आज अजितदादांचा वाढदिवस, पण यंदाचा हा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठीच भावनिक आहे. कारण अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज, त्यांची कामं करण्याची पद्धत आणि लोकांसाठी झटण्याची त्यांची धडपड आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहे. अजितदादा म्हणजे नेमकं काय? तर अजितदादा म्हणजे धडाडीचा लोकनेता. अजितदादा म्हणजे कायम जनतेमध्ये रमणारा नेता. अजितदादा म्हणजे अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका थेट त्यांच्या तोंडावर सांगणारा नेता. आणि अजितदादा म्हणजे मनात एक आणि ओठात एक असं कधीच न ठेवता जे वाटेल ते थेट आणि बेधडकपणे बोलणारा नेता. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अनेकदा अजितदादा अधिकाऱ्यांना सगळ्यांसमोर झापायचे, पण त्यांच्या या रागामागे एकच गोष्ट असायची: काम वेळेत झालं पाहिजे आणि जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. कारण अजितदादांसाठी राजकारण म्हणजे केवळ पद नव्हतं, राजकारण म्हणजे काम. आणि हे काम करण्याची त्यांची गतीही तितकीच वेगळी होती. 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथं अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडीचे असलेल्या अजितदादांचं बालपण आणि राजकीय जडणघडण ही शेतकरी आणि सहकाराच्या वातावरणात झाली. पवार कुटुंबाला राजकारण आणि समाजसेवेचा मोठा वारसा होता. पण हा वारसा मिळाला म्हणून अजितदादा कधीच थांबले नाहीत. त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. B.Com पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असा सहभाग घ्यायला सुरुवात केला. आणि पुढे 1991 हे वर्ष त्यांच्या राजकीय प्रवासात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. कारण याच काळात त्यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून काम केलं. पण त्यानंतर अजितदादांनी आपलं संपूर्ण लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर केंद्रित केलं. आणि 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी सलग आपल्या मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली. बारामती म्हणजे फक्त अजितदादांचा मतदारसंघ नव्हता, बारामती म्हणजे त्यांचं राजकीय कर्मभूमी. आज देशभरात बारामतीच्या विकासाचं उदाहरण दिलं जातं. शेती असो, पाणी असो, रस्ते असो, शिक्षण असो, सहकार असो किंवा उद्योग आणि पायाभूत सुविधा. बारामतीचा विकास असा झाला की महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातील अनेक लोकांना बारामतीकडे पाहून आजही हेवा वाटावा. आणि या विकासामागे अजितदादांची कामं करण्याची एक वेगळीच पद्धत होती. अजितदादा फाईलवर सही करणारे नेते नव्हते. ते फाईल कुठे अडकलीये, का अडकलीये आणि ती कधी सुटणार हे विचारणारे नेते होते. त्यामुळेच प्रशासनावर त्यांचा मोठा वचक होता. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. 1991 ते 1993 या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून कृषी, फलोत्पादन, ऊर्जा आणि नियोजन यासारख्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जलसंपदा, ग्रामविकास आणि पाणी पुरवठा यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती सुद्धा हाताळली. विशेषतः जलसंपदा खात्याशी संबंधित कामांमध्ये त्यांची पकड आणि प्रशासनावरचा दबाव महाराष्ट्रानं अनेकदा पाहिला. अजितदादा कामाच्या बाबतीत किती गंभीर होते याचं उदाहरण म्हणजे त्यांची प्रसिद्ध कार्यशैली. सकाळपासून रात्रीपर्यंत बैठका, अधिकाऱ्यांसोबत चर्चा, जनतेच्या समस्या, मतदारसंघातले दौरे आणि त्यानंतर पुन्हा प्रशासकीय कामं, असं त्यांचं आयुष्य होतं. ते फक्त मंत्रालयात बसून राजकारण करणारे नेते नव्हते, तर ते लोकांमध्ये जायचे, लोकांचं ऐकायचे. कधी एखादा सामान्य नागरिकाचा फोन आला तर तोही घ्यायचे. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी दादा हा शब्द केवळ राजकीय पदवी नव्हती, तो लोकांनी दिलेला सन्मान होता. पुढे अजितदादांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अनेक वेळा सांभाळली. अर्थ, नियोजन आणि राज्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली. त्यांचा राजकीय प्रवासात विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आली. म्हणजे सत्तेत असताना काम करण्याचा अनुभव आणि विरोधात असताना सरकारला प्रश्न विचारण्याचा अनुभव, दोन्ही सुद्धा अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीत दिसून येतो. पण अजित पवारांची ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती.
सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठं काम केलंय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असो, महानंद असो किंवा रयत शिक्षण संस्था असो, अजितदादांनी विविध संस्थांमध्ये कामं करत सहकार क्षेत्राशी आपलं नातं मजबूत केलं. एवढंच नाही तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा त्यांचा मोठा रस होता. क्रिकेट आणि टेनिसची आवड असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, खो खो आणि कबड्डी यांच्यासारख्या क्रीडा संस्थांमध्ये सुद्धा काम केलं. पण एवढं सगळं करत असतानाही त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली, ती म्हणजे लोकांशी असलेलं त्यांचं नातं. अजितदादा कितीही मोठ्या पदावर गेले तरी त्यांच्या बोलण्यातला तो थेटपणा कायम राहिला. ते कोणालाही खुश करण्यासाठी बोलत नसत, जे वाटत ते बोलायचे. कधी त्यांचं बोलणं कठोर वाटायचं, कधी त्यांचा राग चर्चेत यायचा, पण त्यांच्या समर्थकांना माहीत होतं की दादा जे बोलतात ते मनापासून बोलतात. मनात एक आणि ओठात एक हा प्रकार अजितदादांच्या स्वभावातच नव्हता. म्हणूनच राजकारणात त्यांचे मित्र होते, विरोधक होते, पण त्यांना दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य नव्हतं. कारण अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी ताकद होते आणि म्हणूनच त्यांच्या अचानक जाण्यानं महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. वयाच्या 66व्या वर्षी विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं. त्यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षा रक्षक वरिष्ठ हवालदार विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. ही बातमी समोर आली आणि महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झाला. कारण अजितदादा म्हणजे केवळ एक राजकीय नेता नव्हते, ते अनेकांसाठी मार्गदर्शक होते. कुणासाठी ते दादा होते, कुणासाठी साहेब होते, कुणासाठी त्यांचा नेता होते, तर कुणासाठी आपल्या घरातलाच माणूस होते. आज अजितदादा आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभं केलेलं बारामतीचं मॉडेल, त्यांनी प्रशासनाला दिलेली कामाची शिस्त, त्यांनी राजकारणात निर्माण केलेली स्वतःशी अशी वेगळीच एक ओळख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर लोकांच्या मनात त्यांनी मिळवलेली जागा आजही तशीच शाबूत आहे. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांची आठवण काढताना एक गोष्ट नक्की जाणवते, काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या कामामुळे ते पद मोठं होतं आणि अजितदादा हे त्याचंच एक मोठं उदाहरण आहेत. अशा प्रकारे अजित पवार नावाचा एक सामान्य मुलगा खऱ्या अर्थानं पुढे येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणारा अजितदादा झाले. हा त्यांचा प्रवास होता. अजित आशाताई अनंतराव पवार हे नाव हळूहळू अजितदादा झालं आणि अजितदादा महाराष्ट्राच्या जनमानसाचा एक भाग बनले. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना आठवताना एवढंच म्हणावंसं वाटतं, दादा तुम्ही आज आमच्यात नसलात तरी तुमचा आवाज, तुमची कामाची पद्धत आणि तुमच्या आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात आजही जिवंत आहेत आणि कायम जिवंत राहतील. अजितदादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.